श्रोतेहो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण कोकणातील एका वैशिष्ट्यपूर्ण विषयाकडे पाहणार आहोत, मालवणी मुलूक आणि मालवणी बोली. मालवणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती समुद्रकिनारी वसलेली गावं, मोकळं ढाकळं हसणारं माणूसपण आणि कानावर पडते ती गोडशी मालवणी भाषा. या बोलीवर, तिच्या साहित्यावर, लोकपरंपरेवर आणि भविष्यातील वाटचालीवर सखोल विचार करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मालवणीचा जिव्हाळा मनात साठवून ठेवणारे अभ्यासक, लेखक, समर्पित कार्यकर्ते आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश लळीसर. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, सुरुवातीला आम्हाला सांगा, कोकणातला मालवणी मुलूक नेहमी चर्चेत असतो, पण हा मुलूक नेमका कोणत्या अर्थाने समजावा? हो, नक्कीच. पहिल्यांदा आधी मी आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्रानं मला या विषयावर बोलायला इथे बोलवलं, याच्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि आपण आजच्या या मुलाखतीमध्ये मालवणी बोली, जी मराठीची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे, तिचा वेगवेगळ्या अंगानं आपण इथे विचार करूया. म्हणजे त्याचं भाषिक अंग आहे, वाङ्मयीन अंग आहे, लोकसाहित्याचं अंग आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्याबद्दल या ठिकाणी चर्चा करूया. आपण विचारलं की मालवणी मुलूक म्हणजे नेमकं काय, तर साहित्यामध्ये किंवा नाटकामध्ये, चित्रपटामध्ये, चर्चेमध्ये नेहमी मालवणी मुलूक हा शब्द येतो. तर महाराष्ट्राला आपल्या जी पश्चिम किनारपट्टी आहे समुद्राची, ती 720 किलोमीटरची लाभलेली आहे. म्हणजे उत्तरेकडचं गुजरात सीमेवरचं बोर्डी आणि दक्षिणेकडे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गोवा सीमेवरचं रेडी, म्हणजे बोर्डी ते रेडी या दरम्यान जी चिंचोळी पट्टी आहे 720 किलोमीटरची, ती म्हणजे कोकण. आता या कोकणामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि अर्थातच मुंबई हा सगळा प्रदेश येतो. आणि पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला सह्याद्री, अशा प्रकारे ह्याला दोन बाजूला नैसर्गिकच सीमा आहेत. आणि त्याच्यापैकी विजयदुर्ग ते रेडी हा जो 122 किलोमीटर लांब आणि सरासरी बघितलं तर 60 किलोमीटर रुंदीचा जो भूभाग आहे, तो सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून ओळखला जातो. हाच मालवणी मुलूक म्हणून ओळखला जातो. आता ह्याच्यामध्ये भौगोलिक दृष्टीने जर बघितलं आपण तर 3 भाग तुम्हाला स्पष्ट दिसतात. त्याला खलाटी, वलाटी आणि सह्यपट्टी. म्हणजे खलाटी म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून साधारण 20 किलोमीटरचा जो वालुकामय खाड्यांचा जो भाग आहे, त्याला खलाटी म्हणतात. त्याच्यानंतर तो सपाट भाग, थोडासा सडे असतात, त्याला वलाटी म्हणतात. आणि मग अगदी पूर्वेकडे गेलात तर सह्याद्रीचे डोंगरकडे सुरू होतात, ती सह्यपट्टी. अशा प्रकारे हा जो 122 किलोमीटर लांब आणि 60 किलोमीटर रुंद असा जो भाग आहे, त्याला मालवणी मुलूक म्हणून ओळखला जातो. हा प्रसिद्ध का झाला सगळीकडे, तर ह्याची वैशिष्ट्यच खूप आहेत. म्हणजे इथला समुद्र, तिथले स्वच्छ समुद्र किनारे आहेत, घाट आहेत, ऐतिहासिक किल्ले आहेत, मंदिरं, मठ, देवराया, इथल्या दशावतार सारख्या लोककला, इथला गणेशोत्सव, तर इथला मालवणी मेवा, अर्थातच मालवणी बोली, गजाली, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी हा मालवणी मुलूक हाच आपल्या संपूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये फार आगळा वेगळा असा आहे. त्यामुळे ह्याला एक मालवणी मुलूक असं त्याचं वर्णन केलं जातं. मी तुम्हाला सांगेन की ज्येष्ठ कवी, माझे गुरु कविवर्य वसंत सावंत यांनी जी कविता लिहिलेली आहे, अशा लाल मातीत जन्मास यावे, जिथे नांदते संस्कृती भारताची, घरातून दारात वृंदावना. ही जी संस्कृती आहे, ही या मालवणी मुलुकामध्ये तुम्हाला अगदी सगळ्या म्हणजे निमशहरी भागापासून खेड्यापर्यंत पाहायला मिळेल. हा आपला मालवणी मुलूक. खूप सुंदर असं चित्र उभं राहिलं तुमच्या बोलण्यातून मालवणी मुलखाचं. सर, मालवणी माणूस म्हटलं की सगळ्यांच्या मनात एक ठराविक प्रतिमा तयार होते, जिव्हाळ्याचा, बडबड्या, मेहनती. पण तुमच्या मते त्याची खरी स्वभाव वैशिष्ट्य कोणती आहेत? मालवणी माणूस हा खरोखरच एक म्हणजे अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. या मालवणी मुलखात राहणारा, मालवणी बोली बोलणारा, भात मासे खाणारा, बुद्धिमान, चिकित्सक, थोडासा तिरकस पण असतो बरं का तो. आणि फटकळ असतो, बेरकी असतो, इरसाल असतो, आणि सांगायचं तर बऱ्यापैकी आळशी असतो. आळशी अशा अर्थानं की ठेवेले अनंते तैसेची राहावे अशी त्याची वृत्ती असते. आणि असा हा मालवणी माणूस असतो. आणि थोडक्यात समाधान अशी त्याची वृत्ती असते. हा कधी कधी अवगुण सुद्धा होतो, त्याच्या प्रगतीला मारक ठरतो. त्यामुळे अशा प्रकारचा हा जो मालवणी माणूस आहे, तो वेगळ्याने ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कुठेही गेला तरी तो ओळखला जातो लगेच, त्याच्या बोलीवरूनच तो ओळखला जातो. की मी आता बरीच वर्ष जिल्ह्याच्या बाहेर जरी राहिलो तरी 1-2-3 वाक्य बोललो की लगेच समोरचा माणूस, तुम्ही कोकणातले काय हो, असं लगेच विचारतात.
अच्छा. म्हणजे त्याचं जे वैशिष्ट्य आहे, स्वभाव वैशिष्ट्य आहे, त्याची बोली आहे, बोलण्यातली हेल आहे, ही तो कुठेही गेला तरी सोडत नाही. त्या दृष्टिकोनातून तो मनुष्य आपल्या मूर्खाशी असा बांधून राहणारा आहे. खूप छान सांगितलं सर. श्रोते हो, ऐकूनच आपल्याला त्या माणसाची आपुलकी जाणवते ना. मालवणी बोलीचे सूर, म्हणी, वाक्प्रचार खूप खास आहेत. इतर बोलीपेक्षा ती कशी वेगळी आहे? मालवणी बोली ही वैशिष्ट्यपूर्ण बोली अशासाठी आहे की ती फक्त एका जिल्ह्यामध्ये बोलली जाते. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, इकडे उत्तरेकडे तुम्ही खारेपाटण ओलांडून आलात की मालवणी सुरू होते, आणि इकडे बांदा ओलांडून पत्रादेवी किंवा दोडामार्ग ओलांडून गोव्यात गेलात की तिकडे कोकणी सुरू होते. अशी अन्य कुठल्याही इतर जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यापुरती बोली नाही. 2-3 जिल्ह्यामध्ये अहिराणी आहे उत्तर, पण ती 2-3 जिल्ह्यात बोलली जाते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या बोली आहेत, पण ही आपली बोली जी आहे मालवणी, ही फक्त एका जिल्ह्यापुरती बोलली जाते. म्हणजे अगदी भेडशी दोडामार्ग पासून ते वैभववाडी देवगड खारेपाटणपर्यंत जी बोलली जाते सलग ह्या पट्ट्यामध्ये, ती मालवणी. परंतु तुम्हाला एक गंमत सांगतो ह्याचं मूळ नाव मालवणी नाहीये, हे अगदी अलीकडे पडलेलं आहे. ही कुडाळी बोली आहे. आतापर्यंतच्या सगळ्या रेकॉर्ड्समध्ये त्याचा उल्लेख कुडाळी असा आहे. कारण कुडाळ देशकर हे या ठिकाणी एक मोठं घराणं होतं, त्यांची सत्ता होती या सगळ्या कुडाळ प्रांतावर, आणि त्यामुळे इथे बोलल्या जाणाऱ्या बोलीला कुडाळी हे असं नाव पडलेलं आहे. झालं कसं की आपले लाडके कलावंत मच्छिंद्र कांबळी यांनी गंगाराम गावणकरांचं वस्त्रहरण हे नाटक संपूर्ण राज्यभर नव्हे, देशभर नव्हे, तर अगदी लंडनपर्यंत पोहोचवलं, आणि ते नाटक हे मालवणी भाषेतून पूर्णपणे सादर होतं. आणि मच्छिंद्र कांबळे हे मालवण जवळच्या रेवंडी गावचे, त्यामुळे मालवणची ती मालवणी बोली असं हे नाव ह्या मालवणीला पडलं. तुम्हाला मी त्याचा थोडा इतिहास सांग. कुडाळी या शब्दाचा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आहे, त्याचे लक्ष्मणशास्त्री जोशी अध्यक्ष असताना म्हणजे 1960-65च्या दरम्यान या मंडळानं अ सर्वे ऑफ मराठी डायलेक्ट्स अशा प्रकारचे ग्रंथमालिका प्रसिद्ध केले. म्हणजे मराठीच्या ज्या ज्या बोलीभाषा आहेत त्यांची त्यांनी पुस्तकं काढली आणि ती त्या बोलीमधल्या तज्ज्ञ माणसाकडून लिहून घेतली. तर त्या मालिकेमध्ये प्रोफेसर A.M. घाटगे यांनी ह्या बोलीवरचं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि ते मंडळानं प्रसिद्ध केलं 1965 साली. त्या पुस्तकाचं नावच कुडाळी असं आहे, म्हणजे कुडाळी डायलेक्ट असंच म्हटलेलं आहे. मालवणी असा कुठेही उल्लेख त्या पुस्तकामध्ये नाही. आणि त्यांनी घाटगे सरांनी त्याच्यामध्ये पूर्ण ह्या बोलीचं व्याकरण लिहून ठेवलेलं आहे, त्याची वैशिष्ट्ये आहेत, आणि ते खूप अतिशय भाषिक अभ्यासाच्या अंगाने अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक आहे. परंतु त्याच्यामध्ये कुठेही मालवणी असं ऐकायला मिळत नाही. त्याच्यापेक्षा थोडं मी अजून मागे जातो, म्हणजे आपण इंग्रजांच्या काळात जाऊया. सर जॉर्ज अब्राहम ग्रियर्सन नावाचे एक गृहस्थ होऊन गेले. हे आयर्लंडमध्ये डब्लिन या शहरामध्ये त्यांचा 7 जानेवारी 1851ला जन्म झाला आणि 9 मार्च 1941ला ते निधन पावले. हे ICS ऑफिसर होते, म्हणजे ब्रिटिश इंडियामध्ये शासकीय अधिकारी म्हणून ते भारतामध्ये आले. हा माणूस प्रचंड विद्वान होता, आणि वैशिष्ट्य म्हणजे ते जरी शासकीय अधिकारी असले तरी ते एक भाषाशास्त्रज्ञ होते. त्यांचा वेगवेगळ्या भाषांवर त्यांचा अभ्यास असायचा. आणि भारतामध्ये ज्यावेळी ते आले त्यावेळी ते फिरले भारतभर. त्यांच्या लक्षात आलं इथल्या भाषेमध्ये किती विविधता आहे. आपल्या आयर्लंडमध्ये तर फक्त आयरिश आणि इंग्लिश भाषा बोलली जाते. ग्रेट ब्रिटनमध्ये तर फक्त इंग्रजीच आहे, दुसरी कुठलीच भाषा नाही. फार तर त्याच्या वेगवेगळ्या बोलण्याच्या पद्धती आहेत, म्हणजे ज्याला आपण लकबी म्हणतो त्या आहेत. परंतु महाराष्ट्रात गेलं तर मराठी बोलतात, कर्नाटकात कानडी बोलतात, खाली आंध्रात गेलं तिकडे तामिळनाडूमध्ये तमिळ बोलतात, केरळामध्ये गेलं तर मल्याळम बोलतात. म्हणजे किती भाषा. बरं, ती मराठी म्हणजे फक्त मराठी नाही आहे. कोकणात गेलं तर वेगळी भाषा, कोल्हापूरला गेलं वेगळी भाषा, नागपूरची वेगळी भाषा, म्हणजे मराठीच पण ती वेगळी. हा काय प्रकार आहे म्हणून त्यांना ते अचंबित झाले. आणि त्यांनी सरकारकडे अशी विनंती केली की मला थोडंसं ह्याच्यावर काम करायचं आहे आणि आपण संपूर्ण भारताचं एक भाषिक सर्वेक्षण करूया. त्यांनी तो प्रस्ताव दिला आणि चांगली बाब म्हणजे त्यावेळेच्या सरकारनं तो मान्य केला आणि भारताचं भाषिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतला 1898 साली. आणि ह्याच ग्रियर्सननाच त्यांनी याचे अधीक्षक म्हणून नेमलं. तो आश्चर्य वाटेल, 1898 ते 1924 तब्बल 27 वर्ष प्रचंड मेहनत घेऊन या ग्रियर्सन साहेबांनी 19 खंड प्रकाशित केले. देशातल्या भाषा आणि बोलीभाषांचे 19 खंड प्रकाशित केले. तो लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध आहे. 17 खंड, 19 खंड त्याचे. हे खंड तयार करताना त्यांनी काय केलं, ते प्रशासकीय अधिकारी होतेच, त्यामुळे त्यांनी गाव पातळीपर्यंतची सरकारी यंत्रणा असते, तलाठी असतो, ग्रामसेवक असतो, ह्या सगळ्यांकडून त्यांचा सहभाग घेऊन हे प्रचंड मोठं काम उभं केलं. आणि 179 भाषा, 544 बोलीभाषांचा समावेश त्यांनी या 19 खंडामध्ये केलेला आहे.
आणि तो सविस्तर केलेला, नुसतं उल्लेख नाहीये. तर प्रत्येक बोलीचं, प्रत्येक भाषेचं त्यांनी व्याकरण लिहिलेलं आहे, त्यातली उदाहरणं दिलेली आहेत, त्यातल्या म्हणी, वाक्प्रचार सगळं जे अभ्यास दिलेला आहे. तर ह्या लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या 7व्या खंडामध्ये मराठी भाषेच्या बोलींचा समावेश आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी कोकणातल्या ज्या बोली आहेत, मराठीच्या तर पूर्ण महाराष्ट्रात अनेक बोली आहेत, पण कोकणातल्या बोली ज्या आहेत, दालदी, बाणकोटी, संगमेश्वरी, कोकणी, कुणबी, कोळी, आगरी, भंडारी, परभी, मुसलमानी, कराडी, चित्पावनी, सामवेदी, वडवळी, ठाकरी, घाटी, कातकरी, वारली, काथोडी, संपत नाही आदी ह्या मराठीच्या कोकणातल्या बोलीभाषा. आणि ह्या बोलीभाषांमध्ये त्यांनी कुडाळीचा समावेश केला. मालवणी शब्द त्यांनी वापरलेला नाही, कुठेही नाही, तर मालवणीच आहे. आणि ह्या प्रत्येक बोलीचं मालवणी सकट त्यांनी सविस्तर व्याकरण दिलंय. त्याचा प्रादेशिक प्रसार कोणत्या भागामध्ये आहे, ही बोली बोलणारे लोक किती आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे त्यांनी त्या खंडामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या 1898 ते 1927 या दरम्यान जे हे खंड प्रकाशित झाले, ह्याच्यामध्ये सुद्धा कुडाळी हाच शब्दप्रयोग त्यांनी या बोलीसाठी केलेला आहे. आता ह्याच्यात अजून एक गंमत सांगतो फक्त, की आता त्यांनी काय केलं, बोलीचं वेगळे पण लक्षात यायला पाहिजे, तर त्यांनी एक गोष्ट निवडली. ही बायबलमध्ये जी उधळ्या मुलगा ही जी गोष्ट आहे, म्हणजे एका माणसाला 2 मुलगे असतात, त्यातला एक मुलगा असतो, तो एक दिवशी बाबांना म्हणतो की मला आपल्या प्रॉपर्टीची वाटणी करून द्या, मी माझी वाटणी घेतो. बाप त्यांची वाटणी करून देतो आणि तो मुलगा ती वाटणी घेऊन निघून जातो आणि ते सगळे पैसे उधळतो आणि तो घरी येतो काही वर्षांनी. आणि दुसरा मुलगा असतो मात्र इमाने बरे बाप सांभाळत असतो, शेती करत असतो. आणि तो मुलगा ज्यावेळी येतो परत, त्यावेळी त्याचं मोठ्या प्रमाणात तो स्वागत करतात वडील त्याचे, आणि त्याच्यासाठी मेजवाने देतात, त्याला चांगले कपडे देतात. आणि हे धाकटा भाऊ ज्यावेळी शेतावरून त्याला वाईट वाटतं की मी इथे मरतोय, मला तुम्ही काही देत नाही, धड कपडे देत नाही, हा तुमची सगळी प्रॉपर्टी उधळून आला आणि तुम्ही मात्र स्वागत करता आहात. त्यावेळी तो सांगतो का माझा हरवला होता, तुम्हाला परत मिळाला म्हणून मी आनंद साजरा करतोय. ही बायबलमधली गोष्ट आहे. आणि ही गोष्ट त्याने प्रत्येक बोलीमध्ये लिहून काढलेली आहे. म्हणजे भारतातल्या प्रत्येक भाषेमध्ये, प्रत्येक बोलीमध्ये ही भाषा त्यांनी लिहून काढली. त्याच्यामुळे त्यांनी ती मालवणी भाषामध्ये पण ही गोष्ट आपल्याला तिथे ग्रंथामध्ये ती वाचायला मिळते. अगदी खरं आहे सर, खूप छान माहिती दिली. आणि आपल्या मालवणी बोलीच्या चालीरीतीमध्येच तिचं सौंदर्य सुद्धा दडलेलं आहे. सर, बऱ्याचदा विचारलं जातं की बोली भाषेला व्याकरण असतं का? मालवणी बोलीच्या व्याकरणाबद्दल तुम्ही काय सांगाल? ही जरी प्रमाण भाषा नसली तरी हिला व्याकरण आहे. फक्त काय की प्रमाण भाषेचं व्याकरण हे थोडं रिजिड असतं, परंतु हे जे व्याकरण आहे बोलीचं, मालवणी बोलीचं, हे थोडंसं लवचिक आहे. म्हणजे ते प्रदेशानुसार बदलतं. म्हणजे दोडामार्गला तुम्ही जर सीमा भागामध्ये जर गेलात, तिथली भाषा, आणि थोडं सावंतवाडीला आलात, त्याच्या पुढे कुडाळला आलात, त्याच्या पुढे कणकवलीला गेलात, वैभववाडीला गेलात, देवगडला गेलात, तर त्याच्यामध्ये बदल होत जातो. असं ते लवचिक थोडंसं व्याकरण आहे. आणि ग्रियर्सन यांनी ते त्यांच्या त्या खंडामध्ये व्यवस्थित अगदी व्याकरण दिलेलं आहे. नंतर त्या घाटगे सरांच्या पुस्तकामध्ये सर्व्हे ऑफ मराठी डायलेक्टच्या कुडाळी या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी सविस्तर व्याकरण ह्याचं दिलेलं आहे. आणि माझे बंधू प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मालवणी साहित्य, स्वरूप आणि चिकित्सा ह्याच्यावर PhD केली. त्या प्रबंधामध्ये सुद्धा मालवणी बोलीचं सविस्तर व्याकरण दिलेलं आहे. आता ह्यात काय होतं की हे मी तुम्हाला जे बदल सांगितले हे कसे होतात, तर ते प्रदेशनिष्ठ बदल आहेत आणि जातीनिष्ठ पण बदल आहेत. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की जसं दोडामार्गपासून, म्हणजे दक्षिणेपासून तुम्ही उत्तरेकडे जातात, तसं ते शब्दामध्ये बदल होत जातात. म्हणजे तुम्ही जर बांद्याला म्हणालात आज मॉप पाऊस पडलो, समजणार नाही. तर कणकवली भागामध्ये मॉप शब्द वापरतात, तो तुम्हाला दोडामार्ग, बांदा, भेडशीला ऐकायला मिळणार नाही, कळणारही नाही लोकांना. अशा प्रकारे काही विशिष्ट प्रदेशनिष्ठ बदल त्याच्यामध्ये होतात. आणि दोडामार्ग भागामध्ये, सीमा भागामध्ये कोकणीचा तुम्हाला जास्त प्रभाव जाणवेल, तो इकडे अजिबात जाणवणार नाही. म्हणजे तिथे खिडकी उघड म्हटलं तर जन्याल उघड रे असं म्हणणार. जन्याल, खिडकीला जन्याल हा पोर्तुगीज शब्द वापरला जातो. पुस्तक इथे ठेव असं जेव्हा म्हणतो तर पुस्तक हय दवर असं म्हणणार. दवर म्हणजे हा कोकणीतला शब्द आहे, इकडे आलेला आहे. त्यामुळे अशी ही त्या सीमा भागात कोकणीचा प्रभाव, थोडासा इकडे तुम्ही आंबोली भागात गेला तर थोडासा कोल्हापुरी भाषेचा प्रभाव, असे थोडे प्रभाव आहेत. परंतु सरसकटपणे जर बघितलं तर ही मालवणी म्हणून एक विशिष्ट वेगळीच भाषा आहे. आणि तुम्हाला म्हटलं की हे प्रदेशनिष्ठ बदल होतात. प्रमाण भाषा सुद्धा 10 कोसावर बदलते, तर बोली तर बदलणारच, कारण ती बोलण्यातलीच आहे. व्याकरण अगदी त्याचं तयार केलेलं व्याकरण आहे, परंतु ते खूप लवचिक आहे मी म्हटलं असं. आणि वैशिष्ट्य अजून असं ह्याचं आहे व्याकरणदृष्ट्या की एक प्रचंड शब्दसंग्रह मालवणीमध्ये आहे. प्रचंड म्हणजे एकाच शब्दाला अनेक प्रतिशब्द असतात. मी तुम्हाला उदाहरण देतो की तिथे हा मराठी शब्द आहे, तिथे. आता तिथे मध्ये तुम्ही जर बघितलं ह्याच्यामध्ये तर थय हा शब्द, थय ठेवलंय रे बाटली ती बघ असं म्हणतो आपण. तुम्ही जर भेडशी दोडामार्गकडे गेलात तर थुई असा शब्द आहे. थय, थुई, थैसर, थुईसर, तडे, तकडे,
तडेन, तकडेन, थी सर, म्हणजे एकाच शब्दाला हे जवळजवळ इथे 10 शब्द आहेत. अर्थ एकच आहे, म्हणजे तडे आणि थय एकच आहे, पण मराठीमध्ये तिथे हे एकच शब्द आहे. तसं इथे ह्या शब्दात तसंच आहे. हय, होय, हुईसर, हैसर, हड, हकडे, हकडेन, तकडेन असे ते शब्द काही ठिकाणी बदलत जातात. पण हे वैशिष्ट्य असं आहे की एकाच शब्दाला अनेक प्रतिशब्द आपल्याला ह्या बोलीभाषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. अच्छा सर, खूप छान अशी उदाहरणं दिलीत. आणि साहित्य विश्वात मालवणी बोली, कादंबरी, कथा, कविता, नाटकं या सगळ्यात तिचं सौंदर्य कसं खुललेलं आहे? बोलीभाषेचा वापर साहित्यात होतो, नाही असं नाही, सगळीकडेच होतो, पण त्याचं प्रमाण फार कमी असतं. म्हणजे संवादापुरती बोली वापरली जाते. मुख्यतः प्रमाण भाषेतच साहित्य लेखन होतं. पण मालवणी अशी एक भाषा आहे की माझा जो अभ्यास आहे त्याच्याप्रमाणे फक्त आत्मचरित्र मला ह्यात कोणी लिहिलेलं आढळलं नाही. बाकी त्याच्यामध्ये कविता तर आहेत, कथा आहेत, एकांकिका, नाटकं, लघुकथा, कादंबरी, नाटकासाठी तर प्रसिद्धच आहे मालवणी, चरित्र सुद्धा आहेत. विशेष म्हणजे संपूर्णपणे मालवणी, म्हणजे अथपासून इथपर्यंत मालवणी भाषेतच, म्हणजे वर्णनय भाषेत मालवणी बोलीमध्ये आणि त्या संवाद असतील तेही मालवणीमध्ये, अशा प्रकारे पूर्ण लेखन झालेलं आहे. तर काही जणांनी काय केलंय की संवादापुरती मालवणी वापर, मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मालवणी भाषेचा वापर, मालवणी बोलीचा वापर साहित्यामध्ये केला जातो. तो लोकांना आवडतो सुद्धा. आणि बरेचदा असं होतं की बोलीभाषा कळणार नाही की काय, परंतु असं नाही, ही बोलीभाषा सर्वांना कळते. ह्याच्याबरोबर अजून एक मुद्दा आहे की वृत्तपत्रामध्ये सुद्धा नियमित स्तंभलेखन आपल्याला ह्या बोलीतून बघायला मिळतं. अनेक वृत्तपत्रामधून रोज काही लेखक आहेत ते ह्याच्यामधले कॉलम चालवतात. सामाजिक माध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये ज्याच्यावर पण लोक मालवणीतून बऱ्यापैकी पोस्ट टाकताना आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचा वापर, बोलीचा वापर ह्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. एकच उदाहरण देतो. सुरुवात कधी झाली ह्याची, तर 1935 विठ्ठल कृष्ण म्हणजे विकृ नेरुरकर यांनी उत्कंठा आणि इतर कविता हा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला त्यांचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेवटी 4-5 मालवणी कवितांचा समावेश केलेला आहे. त्यातल्या ज्या कविता ज्या आहेत, 2 कविता त्या खूप गाजल्या. पहिले म्हणजे चलगो चेडवा पडा वाचून आगबोटीर जपान, ही कविता खूप गाजली. आणि दुसरी ठे जिला घराची आठवरे, 5 तरी रुपये पाठवरे. आणि ह्या दोन्ही ज्या आहेत ना, ह्या मालवणी मुलखाचं जे म्हणजे मनी ऑर्डर इकॉनॉमी होती की गिरणीमध्ये लोक मुंबईत कामावर जायचे, वर्षातून 1-2दा यायचे गणपतीला आणि मे महिन्यामध्ये. तर इथली सगळी अर्थव्यवस्था होती, इथलं जे जीवन होतं ते त्यांच्यावर अवलंबून असायचं. त्याचं दर्शन घडवणाऱ्या या ज्या 2 कविता आहेत त्यांची नंतर HMVने रेकॉर्ड पण काढली, दोन्ही कवितांची गाजली नंतर. चलगो चेडवा पडा वाचून आगबोटीर जपान, शिमिटाच्या चाळीत घो तू जो रवता, हडापलो दिसभर खपान, गिरणीतली चाकरी, हॉटेलातला खाना, उरतला कसा घोपान, चलगो चेडवा पडा वाचून आगबोटीर जपान, अशी ही कविता आहे. म्हणजे पूर्वी बोट लांब लागायची समुद्रात, ते पडावात बसून बोटीत जावं लागायचं. तेव्हा तो तिचा बाप सांगतोय किंवा त्याचा सासरा सांगतोय की चेडवा जरा पडावात सांभाळून बस आणि आगबोटीर जा, जपान जा. आणि दुसरी ठेल जिरा घराचे आठवरे, 5 तरी रुपये पाठवरे, ही जी कविता आहे इथलं जे दैन्य आहे, इथली जी गरिबी आहे ही दर्शवणारी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या साहित्य प्रकारात जरी मालवणी वापरली गेली तरी नाटक आणि कविता ह्याच्यामध्ये ती सर्वाधिक वापरली गेलेली आहे. सर, लोकसाहित्य ही बोलीची खरी ताकद आहे असं म्हणतात ना. मग गाणी, म्हणी, पोवाडे, ओव्या या सगळ्यात बोलीची ताकद कशी दिसते? अगदी, म्हणजे लोकसाहित्य हा तर म्हणजे सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा, आवडीचा विषय असतो. अत्यंत समृद्ध मालवणी बोलीमध्ये लोकसाहित्य आहे. हुमाणी आहेत म्हणजे कोडी, म्हणी आहेत, ओव्या आहेत, लोकगीतं आहेत, लग्नाची हळदीची गाणी आहेत, फुगड्यांची गाणी आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. हुमाणी जी आहेत ना म्हणजे कोडी, तर त्याच्यामध्ये 8 पायांचा वारू. 8 पायांचा वारू म्हणजे काय म्हणजे एक गोष्ट येते की एका माणसाला देवचार अडवतो आणि तो म्हणतो मी तुला आता हे करणार, घेऊन जाणार कुठेतरी. तो म्हणतो मला नको देऊस, तुम्ही तुला 8 पायांचं वारू आणून देईन. त्या देवचाराला पण आश्चर्य वाटतं की 8 पायांचं वारू मला काय देणार आहे हा, म्हणून तो त्याला सोडतो आणि दुसऱ्या दिवशी घेऊन येतो ते 8 पायांचं वारू. तर काय आणतो, तो कुर्ली आणतो म्हणजे खेकडा आणतो. खेकड्याला 8 पाय असतात. त्या 8 पायांचा वारू म्हणजे हे कोडं घातलं त्याचं उत्तर खेकडा असं आहे. नंतर काळी कपडी गाय, काटेकुटे खाय, पाणी बघून उभी राय, हे जे कोडं आहे ह्याचं उत्तर काय, तर विचार करावा लागतो कुठलीही काळी कपडी गाय का पाणी बघून का थांबते, कळत नाही. काठी कुठे खाते पण पाणी बघून थांबते. याचं उदाहरण आहे चप्पल. मग आपण चप्पल घालून चाललो, नदी आली की चप्पल काढून थांबतो आपण. नंतर 16 शिंगा 32 पाय, उडत पाखरू बुडत जाय. 16 शिंगा 32 पाय, उडत पाखरू बुडत जाय, ह्याचं उत्तर झिंगा हे आहे. नंतर काळी घोडी लगाम तोडी, भल्या भल्यांचो भिंती तोडी.
म्हणजे घूस असते ती, कुठे कोणी सावकार असो नाही तर गरीब असो ती त्याचं हे तोडते. अशा प्रकारे ही वेगवेगळी कोडी ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. म्हणी तर इतक्या समृद्ध आहेत आणि त्या म्हणी समजायला सुद्धा फार बरेचदा अनेकदा वेळ लागतो आपल्याला. म्हणजे एक म्हण अशी आहे की जावय पावणो इलो म्हणून रेडो दुभाचो नाही. म्हणजे जावय आला म्हणून काय झालं, रेडा दूध देऊच शकणार नाही. म्हणजे जी गोष्ट अशक्य आहे ती काही झालं तरी होणार नाही अशी म्हण आहे. नंतर एक माया व्यक्त करणारी अशी म्हण आहे की बायल बघी मॉट आणि आऊस बघी पॉट. ज्यावेळी बाहेरून तो घरात येतो माणूस त्यावेळी त्याची बायको काय बघते, काय आणलं, मॉट म्हणजे ते जे का पिशवीतून आणतो त्याच्याकडे. औशीचं लक्ष कशाकडे असतं, त्याच्या पोटाकडे. त्याला खायला मिळाले की नाही तिकडे, हा नोकरीला बाहेरगावी होता, याचं पोट खपाटीला कसं गेलंय. बायल बघी मॉट आणि आऊस बघी पॉट. तर वाकड्या मेढीक वाकडाच न्याम असं एक म्हण आहे. म्हणजे जशाच तसं, म्हणजे मेढ वाकडी असेल तर ती सरळ नेम करून जाणार नाही, तिला वाकडच नेम काढलं पाहिजे. नंतर इरी इरी पापारी आन नाही दुपारी. म्हणजे शेतीची आपल्या जी दुर्दशा आहे ही खपलं तरी त्या शेतकऱ्याला काय पुरेसं अन्न मिळत नाही. तर इरी इरी पापारी आन नाही दुपारी. येडो खाय वडे शाणू भुकेन रडे. ही खूप मस्त म्हण आहे अगदी. म्हणजे वेडा खाऊन पेढा खाणे जी म्हण आहे, इथं आपल्याकडे वडे असतात. येडो खाय वडे शाणू भुकेन रडे. ओळखीचो चोर जीवानिशी मारी. म्हणजे चोर घरात शिरला आणि त्याला आपण जर पकडलं तर आपल्या ओळखीचा असेल तो ठार मारतो, कारण त्याला माहिती आहे आता सोडलं याला तर आपल्या नावाने बोंब मारणार सगळीकडे. आणि जो परका चोर असेल तो आपल्याला ढकलून देणार आणि तो निघून जाणार, कारण आपण काय त्याला ओळखत नाही. ओळखीचो चोर जीवानिशी मारी. अजून एक गमतीशीर म्हण आहे आणि जे आपल्याला बरेचदा अनुभव येतो. शेजारी पाजारी मड्याक पावणे रावळे वड्याक. एखाद्याचं निधन झालं तर ते शेवटी सगळं आवरायला येतात कोण, तर शेजारी. पण 13व्याला जे वडे घालतात त्यावेळी शेजारी पाजारी येतातच नाही, ते बिचारे आपल्या कामात असतात. तिथे कोण येतात, पावणे रावळे येऊन मात्र ते वडे खातात. खूप म्हणी, कितीतरी म्हणी आहेत. ओव्या खूप आहेत. म्हणजे जात्यावरच्या ओव्या आता जाती गेली पण अजून ओव्या आहेत, नाही म्हटलं तरी अनेक त्या आहेत. मी तुम्हाला 1-2 त्यातल्या ओव्या म्हणून दाखवतो. ह्या नाहीच्या पैलाडी कोण मुरली वाजयता. लाडको बंधू माझो जणुगाईक बोलयता. नदीच्या गे पैलाडी कोण वाकडो झाडामोडी. लाडको बंधू माझो गायचो गे वाडो कुडी. तिला आठवण येते भावाची, तर तिचं ते वर्णन त्या जात्यावरच्या ओव्यामध्ये करते आहे. नंतर काय होतं, तो भाऊ तिचा एक दिवशी घरी येतो, हिच्या घरी येतो. तर तो येताना अर्थात तो तिला साडी चोळी घेऊन येतो. आता साडी चोळी दिल्यावर पुढची जी भावना व्यक्त करणारी तिची एक ओवी आहे ती खूप मजेशीर आहे. भावान माका चोळी दिली भावजय डोळे मोडी. भावजेला राग आला, साडी चोळी घेऊन आला हिला. भावान माका चोळी दिली भावजय डोळे मोडी. नको रे तुझी चोळी तुझ्या शब्दांची माका गोडी. म्हणजे ती काय सांगते, बहीण तू ये बाबा तू, पण तू चोळी बिडी का साडी चोळी काय आणू नकोस, तुझे शब्द हेच मला पुरेसे आहेत. अशा प्रकारे ही ओव्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यांचं संकलन बऱ्यापैकी केलेलं आहे. अजून खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे जिथे अजून वृद्ध माणसं आहेत त्यांच्याकडून. नंतर लग्नातली गाणी आहेत खूप. उडगे शीते गुदगे माळा रामकाडी कळियो शीते सांभाळ. म्हणजे ती सीतारामाची ती गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ती लग्नातली गाणी म्हणतात. नंतर लोकगीतं जी आहेत ना, ही पण खूप मोठं. एक 75 वर्षापूर्वी कृष्णाजी नारायण आठले केरळ कोकिळ नावाचं एक मासिक काढलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप त्यांनी लोकगीतं ते द्यायचे, प्रत्येक अंकामध्ये लोकगीत द्यायचे. त्यातलं एक गमतीशीर एक कीर्तनाचं वर्णन आहे. एक बाई असते खेड्यातली, ती पहिल्यांदाच कीर्तनाला जाते. तिला कीर्तन काय माहीत नसतं, पण ते कीर्तन बघायला जाते आणि त्या कीर्तनाचं वर्णन ती आपल्या मैत्रिणीकडे किंवा शेजारणीकडे येऊन करते. ती एक गमतीशीर कवन आहे, ते लोकगीत आहे. हरीची कथा खैचा देवळात गेलय. हरीची कथा खैचा देवळात गेलय. काय गोथयची आरड हुयेल जागरणान मेलय. खांद्यार टोणको बामण रेडको पाठी पुढे जाता. खांद्यार टोणको बामण रोडको पाठी पुढे जाता. काय गोमेलो नीलाज रोतो भरल्या सभेत नाचता. गोकुळात कृष्ण माजलो गजाल त्याची सांगता. सांगता मधीच थांबान इठ्ठल करता. हरीची कथा खैचा देवळात गेलय. म्हणजे ती आपल्या त्या मैत्रिणीला तिला जे काय कीर्तन कळलं, ते दृश्य दिसलं, ते ती वर्णन करून सांगते. अजून एक छोटंसं एक ओळीचं लोकगीत सांगतो. आई वडील शेतावर गेलेले आहेत आणि एक मोठी बहीण आहे, ती आपल्या छोट्या भावंडाला सांभाळते आणि संध्याकाळ झाली, अजून आई वडील आलेले नाही आहेत. तर ती तिला समजूत काढते तिची आणि ती काय सांगते, तिला गाणं म्हणून दाखवते. तिला आराडगे मानके सांज जाऊन दे शेतावरची आहे घरा येऊन दे. म्हणजे ती बेडकीला सांगते की तू ओरड,
कारण बेडक्या ओरडल्या की संध्याकाळ होते आणि त्यावेळी आई वडील घरी येतात, त्यामुळे तू ती ओरड असं ती त्या म्हणजे बेडकीला सांगते. अशा प्रकारची ही म्हणजे हुमाणी, म्हणी, ओव्या, लोकगीतं, लग्नाची हळदीची गाणी, जात्यावरच्या ओव्या, अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आपल्याकडे संचित मालवणी भाषेमध्ये लपलेलं आहे. झोपाळ्यावरची गाणी हा एक वेगळा प्रकार आहे. तो कमी झाले, म्हणजे झोपाळे घरात लाकडी आले. पूर्वी जे झाडाला झोपाळे बांधायचे नागपंचमीला वगैरे, त्यामुळे झोपाळ्याची गाणी खूप मोठ्या प्रमाणात म्हटली जायची. खूप छान सर, आपल्या लोकसंस्कृतीचं खूप छान असं चित्र उभं राहिलं आता. सर, मालवणी मुलखातल्या लोककलांमध्ये दशावतारी, नाटकं, नाट्यसंगीत, भजन या सगळ्यातही बोलीचा वापर होतो का? नक्कीच, कारण कसं आहे की इथला माणूस जो आहे हा लोककलामध्ये रमणारा आहे आणि त्यामुळे इथल्या ज्या म्हणजे विशेषतः दशावतार ही जी प्राचीन लोककला आहे ह्याच्यामध्ये तर मालवणी बोलीचा वापर मोठ्या प्रमाणात. शंखासूर हे जे पात्र आहे सुरुवातीला जे 8 दशावतारामध्ये येतं, तर हा शंखासुराचे सगळे संवाद जे असतात ते अस्सल मालवणीमध्ये असतात आणि त्या मालवणीमधून तो अक्षरशः धुमाकूळ घालतो आणि रसिकांचं मनोरंजन करतो. नंतर ह्या दशावतारी आख्यानामध्ये मडवळाचं एक पात्र असतं किंवा कोळी असतो. नंतर अशा प्रकारची जी पात्र असतात ती मालवणी बोलतात. म्हणजे बाकीचे जे सगळे तिथले देवदेवता असतील किंवा राक्षस पार्टी असतील, स्त्री पार्टी असतील, ह्या सगळ्या शुद्ध म्हणजे संस्कृत प्रचूर मराठी बोलतात. परंतु हे जे शंखासूर आहे, मडवळ आहे, कोळी आहे, हे जे पात्र आहेत ही पूर्णपणे मालवणी बोलतात आणि त्यामुळे गंमत म्हणजे जरी काही पात्र संस्कृत प्रचूर मराठी बोलत असली आणि ही पात्र मालवणी बोलत असली तरी रसभंग होत नाही. इतकं ते मिळून मिसळून गेलेलं असतं की ते वेगळे पण त्याच्यामध्ये काही वाटत नाही. त्यामुळे लोककलामध्ये सुद्धा आपल्या मालवणी बोलीचा बऱ्यापैकी वापर आपल्याला बघायला मिळतो. अच्छा सर, मग आधुनिकतेचा परिणाम बोलीवर कसा होतो आहे आणि नवीन पिढीची भाषा बदलते आहे का? बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, ह्या सगळ्या आधुनिकीकरणाचा परिणाम तर आपल्या सगळ्याच्या जीवनावर होतोच आहे, भाषेवर सुद्धा तो होतोच. म्हणजे आता नवीन रेल्वे आली म्हणा किंवा येण्याजाण्याच्या दळणवळणाच्या सोयी वाढल्या, उद्योगीकरण नाही म्हटलं तरी होत आहे. ह्याच्यामुळे बाहेरचे परप्रांतीय लोक येतात, त्यांची भाषा ते सोबत घेऊन येतात, त्यांच्या भाषेचा परिणाम आपल्या भाषेवर किंवा बोलीवर होतो. दुसरं काय झालंय की मुळातच आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेमध्ये भाषेवर जेवढा भर द्यायला दिला जातो तेवढा दिला जात नाही. त्यामुळे भाषा हा विषयच मुळात फार बाजूला पडलेला विषय आहे. त्यामुळे भाषा म्हणून तिचा अभ्यास कोणी करत नाही. मराठीच धड बोलता येत नाही, प्रमाण मराठी अशी अवस्था आहे. तर बोली कशी आपण शुद्ध बोलणार? त्यामुळे काय होतं, मग आपल्याला असं ऐकायला होतं, गो तुका मोबाईल भेटलो, अरे माका जॉब भेटलो रे, अशी वाक्य ऐकायला मिळतात. जॉब भेटत नाही ना, मित्र भेटतो, मैत्रीण भेटते, जॉब नाही भेटत. जॉब म्हणजे नोकरी मिळते आपल्याला, किंवा मोबाईल जो हरवलेला असतो तो मोबाईल सापडतो किंवा मिळतो म्हटलं तरी चालेल, पण तो मोबाईल भेटलो कसं किंवा जॉब भेटलो कसं? तर अशा प्रकारे थोडंसं हे भ्रष्टकरण होतंय भाषेचं. परंतु ही जबाबदारी आपली आहे सगळ्यांची, की आपण पूर्वजांनी जी आपल्याला ही परंपरेने भाषा आपल्याकडे बोलीभाषा सोपवलेली आहे ती अधिकाधिक आहे त्या ह्याच्यामध्ये कशी राहील हे आपण हे केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी मालवणी बोललं पाहिजे, तर ती टिकेल. खरं आहे सर, कारण काळाबरोबर भाषा बदलतेही आणि आपण जुळवूनही घेत जातो. सर, मालवणी बोलीचं भविष्य तुम्हाला कसं दिसतं? ते टिकून राहील का? मालवणी बोलीचं भविष्य अगदी उज्ज्वल आहे, मला काहीही शंका वाटत नाही. कारण मालवणी माणूस जो आहे हा सगळ्या प्रांतामध्ये आहे. म्हणजे अगदी तुम्ही अमेरिकेतल्या गुगलच्या ऑफिसमध्ये गेलात तर तिथे मालवणी लोक काम करतात आणि अगदी छोट्याशा कुठल्या तरी हॉटेलमध्ये जरी गेल्यात, मुंबई, पुणे कुठल्या तरी, तिथे पण तुम्हाला मालवणी माणूस काम करताना दिसेल. आणि वैशिष्ट्य असं आहे की मालवणी माणूस हा मालवणी बोलायला लाजत नाही. कुठेही तो गेला आणि त्याला जर समोर मालवणी माणूस आहे असं कळलं, मुलखातला आहे, तर तो मालवणी बोलायला लागतो आणि समोर कोण आहे किंवा आपण कुठे आहोत ह्याचा तो अजिबात विचार करत नाही आणि तो अभिमानाने मालवणी बोलतो. त्यामुळे मालवणी बोलीला भविष्य खूप चांगलं आहे. ती कधीही असताना जाणार नाही, फक्त थोडीशी बदलेल. ती बदल आपण देता कामा नये. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपल्याला अलीकडे मालवणी म्हणजे नाटकांनी तर इतिहासच घडवलेला आहे. नाटकामध्ये तर मालवणी खूप मोठ्या होत आहे. पण मालिकामध्ये बघा तुम्ही, वेगवेगळ्या वाहिन्यांवर ज्या मालिका असतात ह्याच्यामध्ये अलीकडे एक मालवणी पात्र हमखास घेतलं जातं आणि ते मालवणी भाषेतूनच ते बोलतं. चित्रपटामध्येही ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. मराठी चित्रपटात आत्ता जो अलीकडे दशावतार सिनेमा आला त्याच्यात बरेचसे संवाद हे पूर्ण मालवणीमध्येच आहेत. भेरा येऊन गेला, त्याच्यामध्ये पण मालवणी संवाद आहेत. अनेक चित्रपटामध्ये आपल्याला मालवणी बघायला मिळते आणि ती मालवणी बोलायला लाज वाटत नाही आणि ह्यामुळेच ही मालवणी भविष्यात सुद्धा टिकून राहणार आहे. खरंच सर, आता मुलं सुद्धा मालवणी बोलायला अशी लाजत नाहीयेत आणि खूप छान असं आशावादी चित्र असं वाटतंय आपल्याला. सर, शेवटी जाता जाता एक मालवणी माणूस म्हणून या बोलीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मालवणी बोलीबद्दल मी मालवणी असल्याचा मला अति पहिलं म्हणजे अभिमान वाटतो, खूप मोठा अभिमान वाटतो की मी मालवणी मुलखातला आहे, मला मालवणी येते
आणि मी मालवणीवर थोडंसं काम करतो. गोड आणि प्रेमळ अशी बोली आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो, ज्यावेळी मुलीला मागणी घालत जातात ना, मागणी दुसऱ्या गावामध्ये, तेव्हा ते काय सांगतात, तुमच्या परसवात चाफ्याचा फुल फुलला, त्याचो वास आमच्या गावापर्यंत परमाळलो. म्हणजे त्या उपवर मुलीला तो चाफ्याच्या फुलाची उपमा देतो. ह्या चाफ्याचा फुल ता आमका तुम्ही द्या, आमच्या मुलाक द्या, म्हणून ते मागणं घालत जाताना चाफ्याचा सुगंध असलेली ही बोली अशा पद्धतीने आहे. आणि ती मालवणीचे अभिमानी, म्हणजे ज्यांनी कोकण रेल्वेचे आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांना ओळखतात, संकल्पना त्यांनी त्या 1930-35 सालामध्ये मांडली, ते अ.ब. वालावलकर यांनी भगवद्गीतेचा कुडाळी भाषेत, म्हणजे त्यावेळी कुडाळी शब्द होता, कुडाळी भाषेमध्ये समश्लोकी अनुवाद केलेला आहे, उपलब्ध आहे. तो संपूर्ण गीता मालवणीमध्ये आहे, बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तो एकच श्लोक सांगतो त्यात. म्हणजे 1965 साली त्यांनी हे प्रकाशित केलं. त्यांनी एक मराठी डायलेक्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून मुंबईत स्थापन केली होती आणि त्याच्यातून त्यांनी ते गीता प्रकाशित केली. एकतेमधला जो प्रसिद्ध श्लोक आहे, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णानी नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नवानी संयाती नरोपराणी. म्हणजे जसं आपलं आपण कपडे जुने झालो की ते टाकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो, त्याप्रमाणे हा आपला जो देह आहे, आत्मा जो आहे, तो हा देह जुना झाला की तो देह टाकून देतो आणि तो नवीन देह धारण करतो. ही जी गीतेतली संकल्पना आहे ती ह्या श्लोकामध्ये आहे. आता ह्याचं दुसऱ्या अध्यायातला 22वा श्लोक आहे. हा मालवणीमध्ये कसा वालावलकरांनी रूपांतरित केला आहे तो बघा. फेकून देता जुनी जीर्ण वस्त्रा, फेकून देता जुनी जीर्ण वस्त्रा, नवीन घेता जसो तो माणूस, तसो टाकता ही पिकली शरीरा, संचारता नूतन देहधारी. तोच मतितार्थ त्यांनी मालवणी बोलीमध्ये दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे भगवद्गीता पेलण्याची ताकद ह्या आपल्या मालवणी बोलीमध्ये आहे. आणि अशा प्रकारची ही एक केवळ बोली नाही, तर ह्या प्रदेशाची जी इथली प्रदेशनिष्ठ संस्कृती आहे, त्या संस्कृतीची वाहक असलेली अशी ही बोली आहे. आता मी शेवटचं एक 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. हे कवन आहे ना, हे ह्या मालवणी मुलखाचं, मालवणी माणसाचं, इथल्या सगळ्या याचं वर्णन करणारं कवन आहे. हे असंच एकदा आम्हाला सापडलं. या पाहुण्यानू इलास या, बसतलास तर डाळी असा, जेतलास तर पेज असा, रवतलास तर सांज झाली, जातलास तर सकळ असा, चाफ्या बुडसून वाट असा. आता हे जे कवन आहे ना, या पाहुण्यानू या इलास या, ह्याच्यामध्ये मालवणी माणसाचं आदरातिथ्याची वृत्ती स्पष्ट होते. बसतला तर डाळी असा, माझ्याकडे काय सोफा गाद्या गिरद्या काही नाहीत, डाळी म्हणजे बेळानी, माणग्याच्या बेळानी वणलेली असते डाळी, चटई ती आहे, त्याच्यावर बसा. जेतलास तर पेज असा, माझ्याकडे पंचपक्वान्न नाही तुम्हाला द्यायला, पेज असा ती घ्या. ह्याच्यामध्ये गरिबीचं दर्शन होतं, परंतु त्याचं उदात्तीकरण होत नाही. तो स्पष्टपणे सांगतो, माझ्याकडे डाळी आहे आणि पेज आहे, बसतात तर बसा, पेज प्या. पुढची गंमत जी आहे ना, रवतलास तर सांज झाली, जातलास तर सकळ असा. ह्यातल्या मालवणी माणसाची बेरकी वृत्ती आहे ना. जर पाहुणा म्हणाला की नाही बुवा आम्ही रवतलो, हा रवता, आता काय सांज झाली, उशीर झालो, रवा तुम्ही आता हो. पण तो जर म्हणाला नाही आमका जावचा असा हो, जातला तर सकळ असा. म्हणजे एकाच वेळी तो ते उशीर झाला म्हणतो आणि लवकर पण आहे म्हणतो. आणि शेवटचं वाक्य लक्षात घ्या, त्याची सौंदर्यदृष्टी दाखवणार आहे. चाफ्या बुडसून वाट असा. म्हणजे मालवणी माणसाची जी वाट आहे ती चाफ्याच्या सुगंधित झाडाखालून जाणारी वाट आहे. अशा प्रकारची ही चाफ्यासारखी अत्यंत सुगंधित अशी बोलीभाषा आहे आणि जी आपल्याला मालवणी मुलखामध्ये सगळीकडे ऐकायला मिळते. आणि अलीकडच्या सगळ्या नवीन ह्याच्यामुळे मालवणी बोलायला, पूर्वी जे मराठीमध्ये बोलत असत, मालवणी लाजत असत, ते लाजणं कमी झालंय. आणि अशा प्रकारे ही मालवणी आता आपल्याकडे सगळीकडे मोठ्या प्रमाणात बोलली जाते आणि त्याच्यावर आता लोक लिहायला लागलेली आहेत. प्रचंड प्रमाणात साहित्य निर्मिती होते. कवींचं अक्षरशः पीक आलेलं आहे मालवणीतल्या. चांगलं आहे. म्हणजे पण आपल्या सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य असं आहे की शहरीकरण झालं, विकास झाला, तरी आपण आपली मुळं विसरत नाही. आणि ही मालवणी हे आपल्या सगळ्यांचं मूळ आहे आणि ते आपण कोणीच विसरणार नाही. आणि जोपर्यंत मालवणी माणूस आहे, जोपर्यंत मालवणी मुलूक आहे, जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत, तोपर्यंत मालवणी बोली ही नक्कीच जिवंत राहणार आहे. वा सर, किती भावनिकपणाने सांगितलं. श्रोते हो, मालवणी मुलूक आणि मालवणी बोली सतीश लळित यांच्यासोबत झालेल्या संवादातून उमजलं की मालवणी मुलूक हा केवळ प्रदेश नाही, तर संस्कृती, परंपरा आणि आत्म्याचा वारसा आहे. बोली ही फक्त भाषा नाही, ती माणसाच्या जगण्याची पद्धत आहे. श्रोते हो, चला आपणही ठरवूया, बोली भाषा जिवंत ठेवणे ही आपलीच जबाबदारी आहे. सर, तुमचे मनःपूर्वक आभार. आत्मीयतेने तुम्ही मालवणी बोलीबद्दल संवाद साधलात. धन्यवाद. धन्यवाद.